ते मुस्लिम मी ख्रिश्चन विवाहाला कुटुंबियांचा विरोध होता, मात्र सगळी बंधनं झुगारून लग्न केलं। 30 वर्षापासून सुखी संसार सुरू आहे। घरात कुराण आणि बायबल दोन्ही धर्मग्रंथ आहेत, कशाचीही अडचण नाही। प्रेमविवाहाला बहुतांश कुटुंबीय समाजातील मंडळींचा विरोध असतो, मात्र आंतरजातीय विवाहाला कडाडून विरोध होतो। 30 वर्षापूर्वी समाजातील कायदे कानून अधिक कडक होते। प्रेमविवाह करणाऱ्याला अपमानास्पद नजरेने पाहून तशी वागणूक दिली जात होती। 30 वर्षापूर्वी सोलापुरातील शिक्षकानं विद्यार्थिनीसोबत पळून जाऊन लग्न केलं। राज्यभर चर्चा झाली। पारंपरिक विचारांना सोडून मुस्लिम आणि ख्रिश्चन असा प्रेमविवाह तुळजापूरच्या आई तुळजाभवानीच्या मंदिरात पार पडला। ही प्रेम कहाणी आहे सोलापूरच्या खास दाम्पत्याची, नबीलाल नदाफ आणि ग्रेस काकडे या दाम्पत्याची। 30 वर्षापूर्वी एका चित्रपटाप्रमाणे नाट्यमय घडामोडी घडत गेल्या। स्वतःचं लग्न मोडून माझ्यासाठी यांनी सोलापूर सोडलं आणि लग्नाची तारीख गेल्यानंतर सोलापुरात परत आले, असे ग्रेस काकडे लग्नानंतरचं नाव निलोफर नदाफ यांनी सांगितलं। नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थिनी असताना डॉक्टर नबीलाल नदाफ हे शिक्षक होते। 1-2 भेटीनंतर प्रेम संबंध जुळले। समाजाच्या सर्व बंधनांना तोडून मंदिरात जाऊन लग्न केलं, अशा आठवणी ते दोघेही सांगतात। 2 जुलै 1994 ला दोघांनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात जाऊन लग्न केलं। मुस्लिम धर्माचा असूनही ख्रिश्चन मुलीसोबत लग्न केलं म्हणून सुरुवातीला डॉक्टर नबीलाल यांना घरच्यांनी आणि नातेवाईकांनी जबरदस्त विरोध केला। 2 महिने कटू प्रसंगांना सामोरं जावं लागलं, याची राज्यभर देखील चर्चा झाली, मात्र दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले। मात्र आज दोघेही एकमेकांच्या धर्माचा आदर करत सुखी संसार करतायत। त्यांना 2 अपत्ये झाली आहेत। मोठ्या मुलीनं आर्किटेक्चर मधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे आणि एक मुलगा नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात MBBS चं शिक्षण घेतोय। ना धर्माचं ना प्रांताचं बंधन, प्रेमासाठी 7 समुद्र पार करत प्रेमासाठी अनोखा आदर्श या दोघांनी घालून दिलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।